उपकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर. अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहे. आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता, किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता, किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना त्यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला. आता बोला ना. मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाही आहे काहीच. या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मतं आहेत. त्यांना वाटलं ते बोलले, पण हे दुसरं कोणी बोलले असते तर यात भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी थैथयाट केला असता. विशेषतः आमच्यापैकी जर कोणी असतं, काँग्रेसचं कोणी असतं, तर एवढ्याला रस्त्यावरती येऊन आमचे निषेधाचे मोर्चे काढले असते. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतो आहे, महायुतीबरोबर काम करतो आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करतो आहे, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतो आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप आहे सहमत असतील. त्याच्यात त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. राज ठाकरेंनी भूमिका आता पुन्हा बदलली आहे. कूच बदलताना पाहायला मिळतं, सातत्याने भूमिका बदलताना पाहायला मिळतात. आता जरा पुरोगामी भूमिका घेतलेली आहे, याकडे कसं बघता तुम्ही? काय पुरोगामी भूमिका मी का पाहिलं नाही. महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे. आम्ही सगळे हिंदुत्ववादी जरी असलो तरी आम्ही पुरोगामी आहोत. आमचं हिंदुत्व हे नकली किंवा ढोंगी किंवा धर्मांधता असलेलं हिंदुत्व नाही आहे. प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, बरं का, ह्यांनी जे हिंदुत्व दिलं आहे ते पुरोगामी हिंदुत्वच आहे. त्याच्यामुळे कोणी पुरोगामी होण्याचं आता जर बोलत असेल तर महाराष्ट्र पुरोगामीच आहे ना.